नमस्कार. नमस्कार. महायुतीच्या उमेदवारांनी म्हणजे भाजपचे पदाधिकारी जे मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी असा आरोप केला होता की जो आपण वाघेरे पाटील यांना पाठिंबा दिला आहे, तो आपण एकतर्फी निर्णय घेतलेला आहे, कुणालाही तुम्ही विश्वासात घेतलं नाही, असा त्यांचा आरोप आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितच आपणच सांगितल्याप्रमाणे की महायुतीच्या कार्यपदाधिकाऱ्यांनी म्हणजे उत्तर त्याचं आलेलं आहे की महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेलं असल्यामुळे कालची तुमची पत्रकार परिषदेची तुम्ही बोलताय तर त्याच्यातून उत्तर आले की महायुतीचे पदाधिकारी म्हणून त्यांनी ऍक्शन घेतलेला आहे. परंतु आम्ही ज्यावेळेस गेले 15-20 वर्ष मराठा समाजाचं काम करतो आणि आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक 15-20 म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये 15-20 समन्वयक आहेत, खालापूर तालुक्यात 15-20 समन्वयक आहेत, पनवेल तालुक्यात 15-20 समन्वयक आहेत, खोपोलीमध्ये आणि दक्षिण रायगडमध्ये पण आपण मावळ मतदारसंघातच बोलूया की इथले जे आहेत ते नेहमी आम्ही म्हणजे अगदी सुरुवातीला विनायक मेटेपासूनचे आम्ही आमचे आंदोलन असू द्या, छत्रपती संभाजीराजेंसोबतचे आंदोलन असू द्या, त्यानंतर आता जरांगे पाटलांच्या पर्यंत जे आंदोलन आहेत तर जिल्ह्याची बैठक आमची होते आणि त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला जातो. आणि ह्या लोकसभा संदर्भामध्ये कारण मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आम्हाला की यांना असं पाडा की यांच्या 5 पिढ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आम्ही 1 तारखेला ही एक मीटिंग घेतली. आम्ही नेहमी मीटिंगचे जे मेसेज असतात ते ग्रुपवरती टाकतो, 10-15 ग्रुपवरती म्हणजे कर्जत, खालापूर, पनवेल जेवढे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती 1 तारखेला मेसेज टाकला की आगामी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकी संदर्भामध्ये आपल्याला निर्णय घेण्यासाठी 3 तारखेला खोपोली येथे बैठक होणार आहे. आणि बऱ्याच लोकांनी ते मेसेज वाचलं सुद्धा होतं. पण नेहमीसारखं आम्ही जेव्हा हजारो ग्रुप बांधू बघतात पण आमचे मुख्य समन्वयक असतात ते 70-80 समन्वयक त्या मिटिंगला येतात आणि आम्ही निर्णय घेऊन तो फॉलो करतात. आणि यावेळेस सुद्धा तसंच झालं की 70-80 आमचे समन्वयक तिथे उपस्थित होते आणि मग तिथं उपस्थित झाल्यानंतर आम्ही ठरवलं बाबा आता मनोज जरांगे पाटलाचा आदेश पाडा, तो पण दणकून पाडा, तो कुणाला पाडायचं हे प्रत्येकाने त्याच्यावरती मत मांडा. आपण मनोज जरांगे पाटील सांगितलेलं आहे का ज्यांनी आपल्या माय भगिनीचं रक्त सांडलेलं आहे, ज्यांनी आपल्या आंदोलन SIT नेमलेली आहे, ज्यांनी वाशी येथे गुलनाचा आपला अपमान केला आहे त्यांना आपल्याला दणकून पाडायचं आहे अशी जेव्हा तिथे चर्चा झाली प्रत्येकाने मत मांडलेलं आहे. वैयक्तिक आमच्याकडे लिखित की बाबा कोणी काय मत मांडलेलं आहे आणि प्रत्येकाने मत नाही सांगितलं की आपल्या समाजाचा आज जो अपमान झालेला आहे, गुलनाचा अपमान झाला आहे म्हणून आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला पाडलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांना पाडलं पाहिजे असं सगळ्यांचं एक मत झालं. मग त्यांना पाडलं पाहिजे तर कोण निवडून येणार, कोणा निवडून द्यायचं? तर मग 32 उमेदवार 33 पैकी 1 सोडलं तर 32 उमेदवार कोण आहे जो पाडू शकतो? तर तिथं निदर्शनाला प्रत्येकाने मत मांडलं की नाही मग यांच्यात फाईट कुणाच्या ते वाघेरे पाटलांच्या मध्ये आणि बारनेरमध्ये. तर मग तर का बारनेरला पाडायचं असेल आपल्याला तर वाघेरे पाटलांना आपण पाठिंबा दिला पाहिजे असं सगळ्यांनी एक मताने ठरवलं की एक सुरामध्ये असं पण नाही का तुझं कुठलं मत आलं की का बाबा 80 लोकांमध्ये 60 लोक बोलले एक मत आणि 20 लोक एक मताने सगळ्यांनी ठरवलं आणि ते सुद्धा सगळे सामाजिक काम करतात. आणि हे कोण लोक होती जे नेहमी जेव्हा जिल्ह्याच्या बैठकीमध्ये एखादा निर्णय होतो मग 30 लोक त्या तालुक्यामध्ये 15 लोक आहेत ते प्रत्येक गावागाव जाऊन बैठक घेऊन कुठल्या आंदोलनाला मोर्चा लोकांना बोलवतात. अशी लोक होती जे खरोखर समाजाचंच काम करणारे असतात. आणि तिथं ठरल्यानंतर काही लोकांनी प्रश्न विचारला की मग आपण संजू वाघेरेंना पाठिंबा देणार तर त्यांना ते आपल्यासाठी काय करणार आहेत, समाजासाठी काय करणार? म्हणून मग तिथूनच एकाने कोणतरी त्यांना फोन केला की अशी कारण ते त्यांना कॉन्टॅक्ट करते आम्हाला भेटायचे म्हणून. पण आम्ही सांगितलं तोपर्यंत जिल्ह्याची बैठक होत नाही तोपर्यंत आम्ही कोणी तुम्हाला भेटणार नाही. मग ते त्यांनी बोलले ठीक आहे येतो. ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 तारखेला ते सकाळी 10 वाजता आले. पुन्हा जिल्ह्याची बैठकीने जेवढे समन्वयक होते तिथे बैठकीला बसले. म्हणून तेव्हा वाघेरे पाटील तिथे आल्याच्या नंतर आम्ही त्यांना प्रश्न विचारला की आमचा एक ठरलेला आहे परंतु तुम्ही समाजासाठी काय करणार आहात ते आधी सांगा. मग त्यांनी सांगितलं की आम्ही गेले अनेक वर्ष समाजाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मग तो क्रांती मोर्चा असू द्या किंवा मनोज जरांगे पाटलांचा आलेला तुमचं हे असं प्रत्येक ह्याच्यामध्ये मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. आणि यापुढे सुद्धा जर का मी निवडून आलो तर निश्चितच खासदार म्हणून पहिला प्रश्न तर मांडेलच, वारंवार मग ते प्रश्न सुद्धा मांडणार आहेत. आणि मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये मी तुमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून ते आपण एकमेकाला सोबतीने मी मराठा समाजाचं काम केलं आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तो मी शांत बसलो. मावळ मतदारसंघ घाटमाता आणि आपला रायगड याच्यामध्ये विभागला गेला. आता आपण सकल मराठाचे रायगडचे आपण एक पदाधिकारी आहात, तर असं घाटमाथ्यावरीलही कुठले पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय का? नाही कसं झालं की आता इथे म्हणजे रायगड जिल्ह्याची एक आपली पूर्ण युनिटी एक टीम आहे अलग अलग, त्यामुळे तिथे हा संदेश त्यांना गेलेला आहे, तिकडे पण संदेश गेलेला आहे. आणि तीच भावना कारण रायगड मावळ असं कोणी वेगळं या महाराष्ट्रातला आज प्रत्येक मराठा मनोज जरांगे पाटलांचा ऐकतोय. आणि मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं दणकून पाडा, असे पाडा की यांच्या 5 पिढ्या कोणी उभं राहिलं पाहिजे. आता कालचा संदर्भ जर 2 इथं मिटिंग झाल्या, एक पनवेलला 4 दिवसापूर्वी झाली. तुम्ही सांगितलं महायुतीचे 100% ते आमचे मराठा बांधव होते का? तर 100% ते मराठा बांधव आहेतच. परंतु
चळवळीमध्ये असताना म्हणजे ते आमदारासोबत कुठल्या कुठल्या कार्यक्रमाला असेल ते येतात, पण चळवळीचे जे म्हणता येतात ना की आम्ही जेव्हा गावोगाव जाऊन बैठका घेतो कुठले हे करतो त्यावेळेस हे लोक नसतात, ते पक्षाची म्हणून त्यांनी भूमिका मांडली. तुम्हीच कारण मांडली ती तुमची पत्रकार परिषद बघितली, सगळ्या बाजूने त्यांना प्रश्न विचारल्या पत्रकार बांधणी त्यांना उत्तर देताना आले. ते फक्त एकच दाखवत होते की ही क्लिप बघा ही क्लिप बघा, पण ती क्लिप तरी त्यांनी पूर्ण दाखवण्याची ती 3 मिनिटाची क्लिप होती. तो संदर्भ होता तो मनोज जरांगे पाटलांनी काय सांगितलं होतं का मनोज जरांगे पाटलांना तिथे भेटत नव्हतं, काही उमेदवार किंवा नातेवाईक जात होते तिथे आणि ते फोटो काढून टाकत होते. ते त्यांना बोलले होते की माझ्याकडे जे येतात तर सुद्धा माझा कोणाला पाठिंबा नाहीये, त्यामुळे माझा महाविकास आघाडीला पाठिंबा नाही तर माझं महायुती नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. पण दणकून पाडा हे कट केलंय त्यांनी. म्हणजे तुम्ही जी क्लिप आहे ना तुम्हाला 20 सेकंदाचीच दाखवतात, ते 1.5 मिनिटाचे ते खरे असते ना तर सगळी दाखवली ती क्लिप. दणकून पाडा आणि असे पाडा का 5 पिढ्या हे पण त्यात वाक्य आहे त्यांनी दाखवलं. पण पाडा मग कुणाला पाडायचं आहे, कुणाला पाडत आहे इथं काय दुसऱ्या कुठल्या पक्षाला पाडत आहे, सत्ताधारी पक्षाला पाडत आहे. स्पष्ट का करू शकत नाही कारण ते कुणाच्या बाजून नाही. पण मराठा समाजाची ताकद दाखवायची आहे त्यासाठी दणकून पाडा आणि हे सगळे जे आहेत हे यांनी पक्षाची भूमिका मांडलेली आहे. आणि विनोद साबळेंनी एकटे निर्णय नाही घेतला अभिमुलांना अख्ख्या जिल्हा कमिटीने, आणि जी जिल्हा कमिटी होती त्यांना नाकारू शकत नाही कोणी, कारण ही सगळी कमिटी सातत्याने प्रत्येक गावागावात खेड्याखेड्यात जाऊन प्रत्येक आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा असू द्या, ते वाशिम जातलेले असू द्या, मेटे साहेबांचं नेतृत्व हे सगळे नेतृत्वाकडे आमचे सुनील पाटील. आणि अशीच भेटी 2 दिवसापूर्वी कर्जत झाली, तिथे सुद्धा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी ती कॉल केली आणि तिथे सुद्धा असाच प्रश्न निर्माण झाला. आमचे सुनील पाटील, शंकरराव दोरे म्हणजे ती पण मिटिंगला 80-100 लोक तिथे उपस्थित कर्जतची मिटिंग झाली कर्जतला. आणि तिथे 80-90% पक्षाचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख जे कधीही मराठा समाजाच्या आंदोलनाला गावोगाव फिरले येत नाही, हा कार्यक्रमाला येत असतील पण कधीही लोक जागृतीसाठी येत नाही, काही येत नाही, ती लोक तिथे होते. आणि तिथे आमचे आमदार सुनील पाटील असतील, शंकरराव दोरे असतील, राजेश लाड असतील, असे समन्वय तिथे होते. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का जिल्ह्याचा निर्णय आम्ही बदलणार नाही. आणि ते तिथून निघून गेल्याच्या नंतर मग तिथे त्यांनी कोणतरी सांगितलं की हा एक आधी आम्ही निर्णय नाही तर ते सुद्धा पक्षाचेच होते, त्यांना पक्ष प्यारा आहे. आणि आमचा लढा जो आहे सर्वात मुळात आम्ही प्रश्न केला, आमचा लढा हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. त्यामुळे हे 25-30% कुणी कॉन्ट्रॅक्टर असतील, कुणी मोठे पक्षाचे पदाधिकारी आम्ही सोडून दिलेले आहे. आम्ही त्यांच्यावरती कधी टीका करत नाही, पण त्यांनी कारण नसताना त्यांनी आता जो पत्रकार परिषद घेतला याला समाजाला त्यांच्याबद्दल चुकीचा संदेश केला. माझ्याबद्दल गेलेलं नाही का जाणार नाही, कारण आमची भूमिका ही गरजवंत मराठ्यांची आणि गरजवंत मराठा लढा असल्यामुळे आम्ही 70% मराठाचा आम्ही लढा मांडतोय. आणि या 70% मराठ्यांचा लढा असल्यामुळे पक्षाचे लोक आमच्या सोबत आम्ही अपेक्षा केली नव्हती, पण ते अंगावर तिकडे असं पण तरी वाटलं होतं. आता मराठा समाज बघेल की कोण पक्षाचा आहे आणि कोण समाजाचा आहे, कारण आम्ही सुद्धा राजकीय पक्षामध्ये काम करत होतो. परंतु अंतर्वाल सरळे ते ज्यावेळेला आमच्या माय भगिनीवरती हल्ला झाला तिथपासून मी सुद्धा पक्षाचा राजीनामा दिला, प्राथमिक सदस्यत्व राजीनामा दिला. तिथं कोणतरी विचारलं की मग तुम्ही त्यांच्यावरती पक्षाची काय कारवाई करणार का, त्यांनी सांगितलं का ते आता पदाधिकारी नाही, तर पदाधिकाऱ्याचं सोडा मी पक्षाचा सदस्य सुद्धा नाहीये, त्यामुळे कारवाईचा काही प्रश्न येतच नाहीये. त्यामुळे हे सगळ्यांची काळजी करतो. उलट त्यांनी हा प्रश्न घेतल्यामुळे ते स्वतः आता लोकांना कसे फेस करतील हे मला माहीत नाही, कारण आम्ही समाजाची बांधलं समाजाची भूमिका म्हणून घेतलेली. आणि मनोज जरांगे पाटील सगळे दणकून पाडा. काल पण तुम्ही बघितलं असेल, कालचं भाषण तुम्ही बघा, स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की कोणाला पाडायचं, कोणावरती टीका केलेली आहे. मग चंद्रकांत पाटलाचं बोलून सगळ्यावरती ते बोललेलं आहे, कोणावरती टीका केली सगळे बोलले आहेत. परंतु हे सुद्धा कळत नसेल, फक्त पक्षप्रेमापोटी जर का तुम्ही एखादी भूमिका घेतलं, तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा, पण समाजाला त्यात ओढू नका. त्यातले किती लोक समाजाला काम करतोय, तुम्ही कोणी कुणा पाहिलेत का पत्रकारांनी काहीतरी समाजाच्या चळवळीमध्ये, तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्यातले कोणी नव्हते. एका दुसरा जर का असेल तो कार्यक्रमाला येतो, पण मी टीका त्यांच्यावरती करणार नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलंय, आम्ही समाजाचं काम करतो आणि समाजाने ती भूमिका घेतली. त्यामुळे संपूर्ण आमचा गरजवंत मराठा खेडेपाड्यातला मराठा आमच्यासोबत. शेवटचा प्रश्न आमच्या माध्यमातर्फे आपण सकल मराठा समाजाला काय आवाहन कराल? निश्चितच माझं सकल मराठा समाजाच्या बंधू भगिनींना हा जुनी विनंती आहे की आपण गेली 42 वर्षे हा लढा लढतोय. आम्ही स्वतः 20 वर्षे रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना कधीही राजकीय गोष्टीचा आम्ही विचार केलेला नव्हता. परंतु काय झालं की प्रत्येक वेळेस प्रत्येक जण येतोय उठतोय आणि मराठा समाजाला ग्रहित धरतोय. आणि म्हणून आज मनोज जरांगे पाटलांसारखं नेतृत्व जर स्वतःच्या घरादाराची बायका मुलांची पर्वा न करता जर का आपल्या समाजासाठी प्राणाची आहुती द्यायला जर का तयार झालेला आहे, तर आज आपल्याला त्यांनी आदेश दिला की यांना दणकून पाडा, असे पाडा, यांच्या 5 पिढ्या लक्षात राहिल्यामध्ये असा आदेश आहे.
तर आपल्याला पाडायचं आहे, तर सत्ताधाऱ्यांनी पाडायचं आहे, तर आपल्याला आपण जो म्हणतो आपल्याला आपण मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं का पाडा, ते आता त्यांचा आदेश पाळून आपल्याला वाघेरे पाटलांना या आपल्या रायगड जिल्ह्यातील समन्वयकांनी ठरवलं आहे की आता वाघेरे पाटलांना आपण जिंकून दिलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी आपल्याला वाघेरे पाटलांचा मशाल या निशाणीवरती बटन दाबून आपल्याला त्यांना भरघोस मतं निवडून द्यायचं. कारण ही लढाई आपल्या अस्मितेची आहे. आता जर का आपण नाही पाडू शकलो तर मग पुन्हा कधीच आपल्याला संधी येणार नाही. लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला संधी आहे. बोट धरलं, या बोटाचं कमाल आता आपण दाखवू. धन्यवाद.